नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिरसाट सर आपले पुन्हा एकदा गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन हाऊ द रायटर tried to save baby langur from the clutches of male langur and by throwing stones at that male langur. So page number 9, last paragraph, we will start from here. The changed circumstances and sudden unexpected attack from unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The changed circumstances, बदललेली परिस्थिती and sudden unexpected attack आणि अनपेक्षित झालेला हा हल्ला from the unknown quarters forced langur to drop the baby. आणि हा अनपेक्षित झालेल्या हल्ल्यामुळे त्या मेल लंगूरला, त्या बेबी लंगूरला सोडावं लागलं फ्रॉम द स्लोपिंग रूफ, उतरत्या अशा छपरावरती तो बसलेला होता आणि त्या ठिकाणी त्या बेबी लंगूरला त्याने सोडलेलं आहे. ओवर द रूफ वरंडा द बेबी वॉज लिसलेस. नाव द बेबी वॉज लिसलेस. दॅट बेबी वॉज लिसलेस मीन्स विदाउट एनर्जी. ते पूर्णपणे दुर्बल झालेलं होतं अँड ॲपियर टू बी डेड. अँड ॲज यू नो इट वॉज बिटन बाय दॅट मेल लंगूर, सो इट वॉज लुकिंग ॲज इफ इट वॉज डेड. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड स्लाइड डाऊन अँड वेन दॅट मेल लंगूर drop that baby, so it tried to or it started to slide down. त्या उतरत्या छपरावरून ते घसरायला लागलं. The excitement of the pack of dog grew manifold at the prospect of good kill and meal. And when that baby was sliding down, the excitement of the pack of dogs, खाली उभ्या असलेल्या जो कुत्र्यांचा घोळका होता, त्यांची एक्साइटमेंट, त्यांचा उत्साह, काहीतरी आज चांगलं खायला मिळेल आणि म्हणून मॅनिफोल्ड मोर अँड मोर त्यांची उत्सुकता त्या ठिकाणी वाढलेली होती. अँड प्रॉस्पेक्ट मी फ्युचर, प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल, काहीतरी चांगलं खायला मिळेल या अपेक्षेने ते त्या ठिकाणी पाहत होते. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, but the writer was very cautious there. She was very cautious means सावध. ती त्या ठिकाणी खूप सावधपणे तिने त्या आपल्या हातातल्या काठीने she kept that dogs at the bay, म्हणजे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला त्या पिलापासून. I managed to catch hold of the baby langour's tail and however she managed to catch hold of the baby langour's tail. त्या बेबी लंगूरची शेपटी पकडण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. इट टिप ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि त्या काठावरती त्या रायटरने त्याला पकडून ठेवलेलं आहे. द बेबी ॲपियर इनर्ट अँड लाईफलेस. आता तो द बेबी लंगूर इट वॉज ॲपियर इनर्ट मीन मोशनलेस, अगदी स्तब्ध होता, कुठली हालचाल तो करत नव्हता. अँड लाईफलेस, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीव दिसत नव्हता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि त्या रायटरला लक्षात आलं की तो एक मेल बेबी होता किंवा एक नर वानर होता. बाय दिस टाईम पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू वरंडा. तो सर्व गोंधळाचा आवाज ऐकून त्या रायटरचे पॅरेंट्स, सिस्टर्स, घरातले लोक बाहेर वरांड्यावरती आलेले आहेत. अँड वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि रायटरद्वारा चालू असलेलं सर्व बचाव कार्य ते त्या ठिकाणी पाहत होते. दॅट रेस्क्यू ऑपरेशन मीन्स बचाव कार्य. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर इन द डिस्टन्स. आणि बाजूला काही अंतरावरून इतर शेजारी या सर्व दृश्य त्या ठिकाणी पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. पुढे त्या रायटरने she kept that baby langur. तिने त्या बेबी लंगूरला घेऊन ती आपल्या बॅकयार्ड, मागच्या परसबागेमध्ये घेऊन गेलेली आहे. अँड जेंटली लेड डाऊन. जेंटली मीन्स स्लोली, हळूवारपणे, अलगदपणे तिने त्या बेबी लंगूरला फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप म्हणजे ते खुराडं, ज्याला आपण केज फॉर पोल्ट्री किंवा कोंबड्यांचं खुराडं म्हणतो, त्या ठिकाणी अलगदपणे झोपवलेलं आहे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. त्याच्या
पूर्णपणे शरीरावरती त्या मेल लंगूरने घेतलेला चावा याचे व्रण दिसत होते आणि ओरबाडलेलं स्पष्टपणे दिसत होतं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्या जखमांमधनं ब्लड वॉज उझिंग. उझिंग म्हणजे पाझरणे किंवा रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग फ्रॉम सम ऑफ वुंड्स. वुंड्स मीन्स जखम. द बेबी रिमेन मोशनलेस. अजूनही ते बेबी लंगूर हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप ब्लिडिंग. रायटरच्या वडिलांनी त्या बेबी लंगूरवरती प्रथमोपचार केलेला आहे आणि त्याच्या जखमेमधनं वाहणारं रक्त कसं बसं थांबलेलं आहे. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग अँड शी वॉज फायनली रिलीव्ह. तिला कसा तरी धीर आलेला आहे. वेन शी सॉ दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. जेव्हा तिने पाहिलं की ते बेबी लंगूर आता श्वास घेत होतं. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. जरी त्याचे श्वास हा खोलवर जाणवत होता परंतु किंवा मंदावलेला होता, परंतु एक धीर त्या ठिकाणी रायटरला मिळालेला होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर. दॅट रायटर स्प्लॅशेस सम कोल्ड वॉटर. थंड पाणी त्या रायटरने शिंपडलेलं आहे त्या बेबी लंगूरच्या चेहऱ्यावरती. अँड इट स्टीर म्हणजे मूव, त्याला जागृत केलेलं आहे. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, कसं तरी अडखळत ते आता अटेम्प्ट ही सॅटअप, ते बसलेलं आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. परंतु ते मनातून हादरलेलं होतं, कारण त्याच्यावरती अनपेक्षित असा हल्ला झालेला होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीप इन द विंड. अँड दॅट बेबी लंगूर्स कंडिशन इज कम्पेअर विथ दॅट लीप इन द विंड. इट वॉज ट्रेम्बलिंग. ते थरथरत होतं, घाबरत होतं. लाईक अ लीप इन द विंड. वाऱ्यामध्ये जसं पान थरथरतं किंवा हलतं तशा प्रकारे त्या बेबी लंगूरची अवस्था झालेली होती. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वेल अप. हिज 2 लिटल, त्याचे ते लहान लहान चकाकणारे डोळ्यांमधनं अश्रू वाहत होते. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब. अँड इट स्टार्टेड टू सॉब. आणि ते हुंदके देत होतं. सॉब विथ अ मफल क्राय. प्रेस. मफल मीन्स प्रेस. दबलेल्या अशा आवाजामध्ये ते रडत होतं किंवा हुंदके देत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आणि त्याच्या त्या रडण्याची तुलना ह्युमन चाइल्ड, एखाद्या लहान बाळाशी केलेली आहे, जे वूड आफ्टर एक्सपिरियन्स ट्रॉमा. ज्यावेळेस एखाद्या लहान बाळावरती आघात होतो त्यावेळेस ते जशा प्रकारे हुंदकी देऊन रडत असतं तशा प्रकारे त्या बेबी लंगूरची अवस्था होती. आय ऑफर हिम अ पील बनाना. सो द रायटर ऑफर हिम ऑर दॅट बेबी लंगूर अ पील बनाना. एक केळी त्याला दिलेली आहे. विच ही ॲक्सेप्टेड विथ अनस्टेडी हँड. बट it accepted by that baby langur with unsteady means moving hand and began taking hesitant bites. But while taking the bites or while eating that banana, it seems to be hesitant. तो खाताना सुद्धा थोडासा संकोच, ते बेबी संकोच वाटताना संकुचित दिसत होतं. बाईट्स. my attention was fixed on the revival of baby langur. My attention was fixed on the revival of the baby langur. The writer attention was that baby langur was come to in a new life. नवीन त्याचं पुनर्जीवन झालेलं होतं. रायटरचं लक्ष त्या बेबी लंगूरकडेच होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. आणि अचानकपणे त्याला एक विलक्षण असं जाणीव झाली किंवा भावना त्याच्या मनात निर्माण झाली. बिंग वॉच. दॅट समवन वॉज वॉचिंग हिम केअरफुली. कोणीतरी त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहत होतं. अँड आय टर्न अवे फ्रॉम द कूप. अँड वेन ही टर्न अवे फ्रॉम द कूप, किंवा त्याने तिकडनं ज्यावेळेस त्या दिशेने पाहिलं कोण त्याला पाहतं आहे. अँड लुक अप देर वॉज अ मदर लंगूर इन आवर किचन रूम. आणि त्याला त्या ठिकाणी लक्षात आलं की त्या सॅट मदर लंगूर ऑन आवर किचन. त्या बाळाची आई त्याच्याकडे एकटक किचनच्या छतावरून पाहत होती. वॉचिंग एव्हरी मूव अँड मेड. अँड इट वॉज वॉचिंग एव्हरी मूव ऑफ दॅट रायटरच्या प्रत्येक हालचालीवरती ती मदर लंगूर ऑब्झर्व करत होती, पाहत होती. शी सिम्पली सॅट
there quietly as if I convinced that no harm was being done to her child. She simply sat there. ती अगदी शांतपणे त्या ठिकाणून पाहत होती की माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचं इजा यांच्यामार्फत पोचवली जात नाही आहे. Meanwhile, the baby sensed the presence of his mother. त्याच वेळेस त्या बेबी लंगूरलाही आपल्या आईचं अस्तित्व किंवा आई आपल्याकडे पाहते किंवा तिथं आहे ते जाणवलं. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. आणि ज्या प्रकारे आईला पाहिल्यानंतर आनंद होतो तशाच प्रकारे या बेबी लंगूरलाही आपल्या आईला पाहिल्यानंतर आनंद झालेला आहे. अँड इट स्टार्टेड सॉब अँड क्राय. आणि तो हुंकी देऊन रडायला लागलेला आहे. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर of the coop to allow the mother access to her baby. I retreated from the door of the coop to allow the mother to access to her baby. आणि या रायटरने सुद्धा त्या बाळाला आपल्या मदरची भेट होईल अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. आणि लगेच द मदर डिसेंडेड मीन्स मूव डाऊनवर्ड. ती आता छपरावरून खाली आलेली आहे आई. अँड ऑफ द कूप अँड पिकअप द बेबी इन हर आर्म्स. आणि तिने आपल्या बाळाला त्या बेबी लंगूरला आपल्या कुशीत घेतलेलं आहे. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आणि तिने त्या आपल्या बाळाला पूर्णपणे चेक केलेलं आहे. वेअर इट वॉज बाईट, कुठे त्याला इंजुरी झालेलं आहे याचं सर्व इन्स्पेक्शन त्या आईने केलेलं आहे. अँड देन कडल हिम हेल्ड टाईटली क्लोजली. आणि तिने कडल हिम टाईटली इन हर बॉझम. आणि आपल्या छातीशी त्या बाळाला कवटाळलेलं आहे किंवा आपल्या छातीशी त्याला लावलेलं आहे. द बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स. त्या बाळालासुद्धा आपल्या आईच्या कुशीत खूपच बरं वाटलेलं आहे, समाधान वाटलेलं आहे. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट. थोड्या वेळापर्यंत हे आई आणि बाळाचं हे दृश्य त्या ठिकाणी चालू होतं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट. आपल्या आईच्या मांडीवरती कुशीमध्ये ते बाळ थोडा वेळ थांबलेलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर ऑप्शन्स. It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. जणू काही असं वाटत होतं. She was pondering, she was thinking over how she could save her baby from further assault. पुढे येणाऱ्या हल्ल्यांपासून ती आपल्या बाळाला कशा प्रकारे वाचवू शकतं. जणू काही या सर्व गोष्टींवरती ती स्वतःशी विचार करत होती. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Few seconds, काही थोड्या सेकंदासाठी त्या मदर लंगूरने रायटरच्या डोळ्यात पाहिलेलं आहे. Straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me. I cannot forget. आणि पुढे रायटर असं म्हणतो की मी त्या मदर लंगूरचे ते डोळे कधीही विसरू शकणार नाही, कारण त्या डोळ्यांमध्ये शोरिंग ग्रॅटिट्यूड ऑन मी, एक प्रकारचा कृतज्ञता, थँकफुलनेस त्या डोळ्यांमध्ये दिसत होता. फॉर सेविंग हर चाइल्ड, ज्याच्यातनं ती आपल्या बाळाला वाचवल्याबद्दलची कृतज्ञता ती व्यक्त करत होती. आय वॉज ओव्हरवेल्ड बाय द इमोशन अँड द रायटर वॉज ओव्हरवेल्ड. म्हणजे रायटर या ठिकाणी अगदी त्या भावनेने भारावून गेलेला आहे. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. द सेंटिमेंट, त्या भावना, अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिच्या डोळ्यातनं तिला काय म्हणायचं होतं ते स्पष्टपणे रायटरला जाणवत होतं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि एक मदर ऑफ ऑल युनिव्हर्सल मदर, जणू काही ती सर्व आयांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत होती आणि एक सूचित करत होती किंवा होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप, आपल्या दुःखी अशा बाळाला मांडीवर तिने घेतलेलं होतं. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच आवर किचन रूफ.
आणि अचानकपणे इन अ फ्लॅश शी जम्प विथ अ बेबी आणि तिने अचानकपणे आपल्या बाळाला कुशीत घेऊन जोरात आपल्या रायटरच्या किचनच्या छताच्या दिशेने उडी घेतलेली आहे. शी सर्वे द एरिया फॉर अ विशियस मेल लंगूर. पुन्हा एकदा तिने खात्री करण्यासाठी मेल लंगूर आजूबाजूला नाही याची खात्री करण्यासाठी पूर्ण एरिया सर्वे केलेला आहे. एरिया फॉर द विशियस मी विकिड, त्या दुष्ट लंगूर आजूबाजूला दिसत तर नाही याची तिने खात्री केलेली आहे. अँड दे लिफ्ट अवे इन द डिरेक्शन ऑपोजिट टू प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. अँड शी लिफ्ट अवे, उडी मारलेली आहे तिने ऑपोजिट डिरेक्शन टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. ज्या ठिकाणी हा पूर्ण प्रसंग हा हिंसक असा व्हायलंट अटॅक ज्या ठिकाणी हा प्रसंग घडलेला होता त्याच्या विरुद्ध दिशेने ती गेलेली आहे. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट द interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord. The brief meeting with the mother and the baby langur, रायटरची झालेली त्या बेबी लंगूर आणि मदर लंगूरशी झालेली ही भेट शेवटी एका गोष्टीची खात्री या रायटरला या ठिकाणी झालेली आहे की इंटरस्पेशीज कम्युनिकेशन, दोन प्राण्यांमधलं असलेलं जे संभाषण आहे, एकमेकांवरचा हा विश्वास आहे, ही खरोखरच एक सत्यता आहे याच्यात. आणि शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि दोन प्राणी आपल्या मनातील एकमेकांच्या भावना सहजपणे ओळखू शकतात हे या प्रसंगातनं त्या ठिकाणी दिसून आलं. द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन, आणि या प्रसंगातनं प्राणी आणि मानवामध्ये असलेला जो संबंध आहे तो या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट दिसलेला होता. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. द मदर लंगूर शो मी दॅट, त्या मदर लंगूरने एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करून रायटरला दाखवली की अन्न हा मानव आणि प्राणी यात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. तर अन्नापेक्षा एक विश्वासाचं एक नातं प्राणी आणि मानवामध्ये असतं. ह्या गोष्टीचा उलगडा या प्रसंगातनं त्या रायटरला झालेला आहे. कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि त्याचबरोबर कंपॅशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकांना परस्परांना समजून घेण्याची भावना या प्रसंगातून आपल्याला दिसून येते. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. आज त्या प्रसंगाला 55 वर्ष झालेली आहेत. आय एम नाव 70 years old. नाव दॅट रायटर इज 70 years old. 70 वर्षाचे ते रायटर झालेले आहेत. बट आय स्टील फुल्ली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि आजसुद्धा तो प्रसंग जसा त्या रायटरच्या मनावरती कोरला गेलेला आहे, तो प्रसंग जसाच्या तसा त्याच्या समोर उभा राहतो. an encounter of a special kind. Friends, the story ends here. In this story, the story depicts the mutual understanding, trust between human and animal. मित्रांनो, या स्टोरीमधनं शेवटी प्राणी आणि माणसातला संबंध काय असतो, कशा प्रकारे परस्परांमध्ये असलेलं संभाषण, एकमेकांवरचा विश्वास या गोष्टीतनं आपल्याला स्पष्ट दिसतो. थँक्यू.